अखिल आर्यवर्त संघ एवं अंतर्राष्ट्रीय बजरंग दल का संगठन विस्तार उरण विधानसभा अध्यक्ष पद पर जनार्दन दादा मालुसरे जी की नियुक्ति। अखिल आर्यवर्त संघ एवं अंतर्राष्ट्रीय बजरंग दल, जिनका उद्देश्य हिंदू समाज की रक्षा, राष्ट्रभक्ति एवं संस्कृति का प्रचार प्रसार करना है, दिन प्रतिदिन अपने संगठन को मजबूत कर रहा है। इसी क्रम में 28 मार्च 2025 शुक्रवार को अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के उरण विधानसभा अध्यक्ष पद पर जनार्दन दादा मालुसरे जी की नियुक्ति की गई। यह नियुक्ति संगठन के अंतर्राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दिनेश दादा पाटिल जी के मार्गदर्शन और प्रेरणा से संपन्न हुई। कोंकण प्रांत में बजरंग दल की उपस्थिति को और अधिक प्रभावशाली बनाने के लिए प्रांत महामंत्री सचिन खुले एवं कोंकण प्रांत संगठन मंत्री सचिन धुल्ले जी के नेतृत्व में सतत प्रयास किए जा रहे हैं। वे दिन रात संगठन को मजबूत करने हेतु अथक परिश्रम कर रहे हैं ताकि हिंदू समाज की सुरक्षा और सनातन संस्कृति का विस्तार किया जा सके। बजरंग दल एक राष्ट्रवादी संगठन है जिसका उद्देश्य हिंदू समाज की रक्षा, गौरक्षा, धर्म जागरण और सांस्कृतिक मूल्यों को बढ़ावा देना है। यह संगठन वीर हनुमान जी की प्रेरणा से कार्य करता है और युवाओं को राष्ट्र एवं धर्म के प्रति समर्पित करता है। देश भर में बजरंग दल के कार्यकर्ता हिंदू एकता, सामाजिक सेवा, मंदिरों की सुरक्षा और धार्मिक आयोजनों के सफल संचालन में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। उरण विधानसभा में जनार्दन दादा मालुसरे जी की नियुक्ति से संगठन को और अधिक मजबूती मिलेगी। यह नियुक्ति हिंदू समाज को संगठित करने और राष्ट्रहित में कार्य करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। जय श्री राम, जय बजरंग बली। ब्यूरो रिपोर्ट, जी भारत न्यूज। गायडन्सचे बोर्ड्स बनवले होते, तर असं काम करणारे एकमेव व्यक्ती होते। अशा व्यक्तीची देखील काही लोकांना बोलतात ना जळण झाली आणि मला वाटतं ती झाली ती चांगली झाली आणि सर्वांनी स्टेटसला ठेवायचं ती बोलतो। कारण की काय असतं, धर्मकार्य निस्वार्थी आहे। निस्वार्थी माणसाची जाणीव नसेल तर निश्चितपणे हा बंड पुकारला जातो आणि हा बंड आंतरराष्ट्रीय बजरंग दलतर्फे आपण दाखवून देणार आहे। असा कुठला गाव नसेल तिथं आंतरराष्ट्रीय बजरंग दल नसेल। जय श्रीराम, जय श्रीराम। हे माझे सन्माननीय सचिनजी यांच्याकडे दायित्व आहे महामंत्रीचं कोकण प्रांताचे। हे साजनजी वास्कर यांच्याकडे उरणमधील महामंत्री आणि महिला परिषद अध्यक्ष ज्या आहेत आपल्या ताई भक्तीताई बाबर। ओके, सॉरी, मला माहिती होता। आणि आपल्या पण जय श्रीराम। मी सौ भक्ती मनोज बाबर, रायगड जिल्हा अध्यक्ष आहे मातृशक्ती परिषदची। जय श्रीराम। आणि आज आपल्याकडे सन्माननीय आदरणीय जनार्दन दादा दोन शब्द बोलतील, त्याच्यानंतर आपण नियुक्ती करू। आहे ना, त्यांचं बोलून आम्ही नंतर बोलणार। जय श्रीराम। सचिन दादांनी जसं सांगितलं की निष्ठेनं काम करणाऱ्या माणसाची किंमत होत नाही कधी कधी कुठे, आणि तेच आपल्या बाबतीत झालं। मी एकटाच निष्ठेने काम नव्हतो करत, माझ्या बरोबर या परिसरातल्या 11 पंचायतची मदत मुलं माझ्यावर काम करतात। प्रत्येक जण निष्ठेनं काम करतो, पण कुठेतरी कुणाचा तरी इगो खाट झाला आणि नवीन पर्वाला सुरुवात झाली। जय श्रीराम, जय श्रीराम। बरोबर, नवीन पर्वाला सुरुवात झाली की जी जीवाला जीव देणारी माणसं आपल्या बरोबर आता येत आहेत आणि कुठेही तुम्ही आवाज द्या ही पोरं उभी राहणार आहेत, मागे पडणारी नाही। असं नाही की तुम्ही पुढे चला आम्ही येतो म्हणून। बजरंग दलामध्ये आम्ही जवळपास आता 5 वर्ष काम करतोय। दरवर्षी सगळे कार्यक्रम आपले धर्माच्या रिलेटेड सगळे कार्यक्रम होतात। ताईंना वाचवण्याचं, गायींना वाचवण्याचं काम करतो आपण। तसंच गायींची जर सिंग आणि वाढली असेल नको आपण सगळ्यात आधी कुठल्या संघटनेत काम केले। विश्व हिंदू परिषदेचा तुम्हाला सगळ्यांना अनुभव आलेला असेल, कारण मी सुद्धा त्या संघटनेचं काम केलेलं आहे। गेले 30 वर्ष मी त्या संघटनेचं काम करतो। आज जे तुम्ही गोरक्षा म्हणताय, ज्यावेळी आपल्या विरोधात कायदे होते, एकही कायदा आपल्या बाजूने नव्हता, त्यावेळी सुद्धा गोरक्षा करत होतो, अंगावर केसेस घेत होतो। हे सगळं करत असताना कालांतराने ज्यावेळेस संघटनेत राजकारण व्हायला लागलं, धर्मकारण एका साईडला पडायला लागलं आणि या सगळ्या गोष्टींचं निर्देशन झाल्यानंतर जी जुनी टीम होती काम करणारी,
आज 80% विश्व हिंदू परिषदेच्या बाहेर पडले. कोणी प्रवीणभाईसोबत काम करते, तिथं सुद्धा हा प्रकार चालू होता. म्हणून गेल्या 1 वर्षापूर्वी सन्माननीय दिनेशदादा पाटील आणि आम्ही सगळ्यांनी चिंतन केलं की हेच करत राहायचं का? कोणीतरी आपल्याला सांगणार हे करा, तेव्हा आपण करायचं. कोणीतरी सांगणार गाय आमची माता आहे तिचं रक्षण करा, म्हणून आपण करायचं. आणि अचानक कुणाचा तरी फोन येणार की ही गाडी सोडायची. तुम्ही सोडाल का? नाही. कारण रात्रभर बसल्यानंतर ज्यावेळी पहाटेच्या टायमाला एखादी गाडी भेटते आणि ती जर सोडायची मध्ये सांगत असेल तर ती आम्ही सोडू शकत नाही. मग काय करायचं? आपल्याला पर्याय बनवून निर्माण करायला पाहिजे. देशातल्या अनेक मोठ्या मोठ्या संतांसोबत आम्ही भेटलो, चर्चा केली, शंकराचार्यांसोबत चर्चा केली आणि मग असं ठरलं की अखंड आर्यवत संघ जे आपल्याला ते तुम्हाला नाव घेतलं जातं, या देशातले जे मोठे संत आहेत, हिंदू धर्माचे 40 शंकराचार्य आणि इतर संत, त्यांच्या सगळ्यांच्या मंथनातून असा निर्णय झाला कि हम बजरंग दल की निर्मिती करेंगे लेकिन वो संतों के मार्गदर्शन से चलने वाले. आणि त्यानंतर हे आंतरराष्ट्रीय बजरंग दल आपलं गेल्या वर्षी स्थापन झालं. आपण आता दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलं, पण दुसऱ्या वर्षामध्ये एखादा लहान म्हणजे पदार्पण करतं, एकतर ते रांगत असतं किंवा एखादा पाऊल उठून टाकत असतं. तर आज आपण या देशातल्या 19 राज्यांमध्ये पूर्ण ताटपणे पूर्वीच्या संघटनेपेक्षा जोरदार संघटन उभं करू शकतो. याच्या व्यतिरिक्त देशाच्या बाहेर नेपाळमध्ये आपलं संघटन काम करायला आलं. हे केवळ निष्ठावान कार्यकर्त्याच्या जीवावर. बाकी संघटनेमध्ये पदाधिकारी महत्वाचा असतो. आपल्याकडे पदाधिकारी फक्त संघटनेची रचना सांभाळण्यासाठी असतो. कार्यकर्ता महत्वाचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान महत्वाचा आहे. कार्यकर्त्याचा उदरनिर्वाह महत्वाचा आहे. म्हणून आपण व्यापारी संघटन असेल, कंपनीत काम करणाऱ्यांसाठी मजदूर संघटना असेल का, तर हिंदू त्यावेळी जगेल ज्यावेळी त्याचं काम धंदा घर सुद्धा चालेल. आणि हा सगळा हिंदुत्वाचा पसारा घेऊन आपण निघालो. हे जात असताना आपण सगळी जप केलं, मृत्युंजय हिंदू. मृत्युंजय हिंदू कधी बनेल? हिंदूकडे शक्ती पाहिजे, युद्धकला पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, पण त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट आहे हिंदूकडे संस्कार आणि शिस्त पाहिजे. जर आपल्याकडे संस्कार आणि शिस्त असेल तर आपण आपलं संघटन आज जेवढं वाटतं याच्या 10 पटीने वाढवू शकतो. तर आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतोय जिथं शिस्तभंग होते तिथं कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होतो. कोणीतरी म्हणतो मी मोठा, आपल्याकडे मी मोठा नाहीये, आपल्याकडे संघटन मोठे. जर संघटन मोठं झालं तर प्रत्येक कार्यकर्ता मोठा होईल. प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यायची, माझ्यासाठी नाही, सचिनजींसाठी नाही, आपल्या संघटनेसाठी. आणि संघटन मोठं झालं तर धर्माचं रक्षण होईल, देशाचं रक्षण होईल. ज्या आपल्यासमोर अडचणी निर्माण होतात त्या अडचणी हळूहळू कमी निर्माण व्हायची सुरुवात होतात. एक दिवशी अडचणी संपून जातात. कदाचित तो संपणारा दिवस बघायला तुम्ही आम्ही अस्तित्वात असू, पण आपण पेरलेलं त्यावेळी उगवेल